काँग्रेस व वंचित आघाडीमध्ये वादविवाद चालू आहे. यांच्यावर एकामेकांवर आरोप करतायत. ते आरोप आज आपण बघणार आहोत. तर पहिले आपण बघूया. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा द्यायचं ठरवलेलं होतं. तसं त्यांनी काँग्रेसला पत्र देखील पाठवलं होतं. तरी देखील काँग्रेसने वंचितच्या विरुद्ध अशी का भूमिका घेतली व त्यांच्यावर का टार्गेट केलं गेलं? नंबर 1. नंबर 2, प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले जे की महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे यांच्यावर बीजेपीचा ते एक सपोर्टर आहेत असे त्यांनी टीका केली होती. नंबर 3, काँग्रेस जे की 7 जागांना पाठिंबा भेटत होता तो त्यांनी का स्वीकारला नाही. नंबर 4, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला एकूण 15 जागा आपल्या वाटेला आलेल्या आहेत. तर वंचितने जर 7 जागांवर त्यांना पाठिंबा दिला होता तर अकोला धरून 8 जागा होतात. तर 8 जागांमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित होता. तरी देखील काँग्रेसने ही भूमिका का नाही स्वीकारली. नंबर 4, या निवडणुकीमध्ये मराठा व मुस्लिम मध्ये खूप निर्णायक ठरणार आहे. हे कोणाच्या पारड्यात पडतील? प्रकाश आंबेडकर यांच्या पारड्यात पडतील का काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या पारड्यात पडतील? नंबर 5, वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला फटका बसेल का? बसेल तर तो किती प्रमाणात बसेल? असे विविध प्रश्न जे की पडलेले आहेत. या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी मी सतीश जगताप यूथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे. या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला राजकीय घडामोडीची सर्वात प्रथम बातमी आपल्याला या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून भेटेल. सगळ्यात पहिले आपण जो पहिला प्रश्न बघूया. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला 7 जागांवर सपोर्ट करू, समर्थन देऊ, बिनशर्त पाठिंबा देऊ असं त्यांनी ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस काँग्रेसनी ती भूमिका आपण का आत्मसात केली नाही व त्याच्या विरुद्धच प्रकाश आंबेडकरांना का टार्गेट केलं तर त्यांच्यावरच का आरोप केला गेला? यामध्ये एक तथ्य, जर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 15 जागांवर जर जागा भेटलेल्या आहेत त्यापैकी 7 जागा जर वंचित बहुजन आघाडी समर्थन देते व 8वी जागा म्हणजे अकोला जी की काँग्रेसच्याच वाट्याला येते. तर 15 पैकी 8 जागांमध्ये जर यांचं जुळतं मिळतं झालं असतं तर बीजेपीला तिथं 8 जागांमध्ये धोका निर्माण झाला असता व काँग्रेसच्या त्या जागा निवडून आल्या असतात. तर ही भूमिका एक रास्त होती जी प्रकाश आंबेडकरांनी मांडली. ती काँग्रेसचे नेते जे की महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांनी का स्वीकारलेली व ती स्वीकारली नसून त्यांच्यावरच विरुद्ध आरोप का केले गेले वंचित बहुजन आघाडीवर? यातून काय सिद्ध होतंय? थोडक्यात जे की प्रकाश आंबेडकरांनी जे नाना पटोले यांच्यावर जो आरोप केलेला होता की नाना पटोले यांचे जे संबंध आहे ते बीजेपीशी आहे ते आता उघड होताना दिसतात. आता मित्रांनो, कोणी पण साहजिकच विचार करेल की जर काँग्रेसला एकूण महाराष्ट्रामध्ये 15 जागा वाट्याला आलेल्या आहेत आणि जर हे सातत्याने म्हणत असून वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसची एवढी सीटं पडलेली तर प्रकाश आंबेडकर यांनी तुम्हाला जर 7 जागांवर पाठिंबा बिनशर्त पाठिंबा द्यायचा ठरवला होता तर तुम्ही अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना समर्थन देऊन तुमचे 15 पैकी 8 जागा शोध निवडून येत होत्या. तर तुम्ही ही भूमिका का नाही घेतली? त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर जो आरोप केला की आम्ही यांना समर्थन देतोय, यांचे उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, यांनी आम्हाला समर्थन देण्याचं तर दूरच हेच उलटे आमच्यावर आरोप करतात. हे गणित काही समजण्याजोगं दिसलेलं नाही. जे की काँग्रेसकडनं याचं समर्थन केलं गेलं पाहिजे नव्हतं, पण हे नाना पटोले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडनं त्याचं वेगळंच हे झालं की यांनी नागपुरामधून नितीन गडकरी विरुद्ध उमेदवार का नाही दिला, काँग्रेसलाच का पाठिंबा दिला? का फडणवीसांनी सांगितलंय का त्या नितीन गडकरींना पाडायचं? एक मुळात एक तुम्हाला प्रश्न सांगतो. राष्ट्रीय स्वयंसंघ एक असा संघ आहे की त्यांचे जे एकांमेकांविरुद्ध जे असे निर्णय घेऊ शकत नाही कारण त्यांच्यावर तसे त्या राष्ट्रीय स्वयंसंघाचे संबंध आहे आणि त्यात हे उच्चवर्णीय, दोन्ही उच्चवर्णीय, नितीन गडकरी पण आणि फडणवीस पण, यांच्यामध्ये दुरावा असेल असं वाटत नाही कारण त्यांचं व्हिजन ठरलेलं असतं त्यानुसार ते चालत असतात. आता नाना पटोलेने अशी ज्यावेळेस भूमिका घेतली की वंचित बहुजन आघाडीचे बीजेपीचे संबंध आहे
आता याच्यातून बीजेपीचे संबंध कसा उघड होतो हे तर कळायला मार्ग नाही. थोडक्यात जर काँग्रेसचा उमेदवार जर निवडून येत असेल आणि बीजेपीचा उमेदवार पडत असेल तर याच्यामध्ये वंचितनी जर काँग्रेसला सपोर्ट केला तर याच्यात बीजेपीची मदत कशी झाली हे कळायला मार्ग नाही. त्याच्या उलट प्रकाश आंबेडकरांनी यांचे नाना पटोलेंवर आरोप केले की यांचे बीजेपी संघ चांगले संबंध आहे, जेणेकरून यांना काँग्रेसचा उमेदवारच निवडून येऊ नये म्हणून यांच्या पोटात दुखतंय. हा आरोप सिद्ध होताना दिसतोय. जर वंचित बहुजन आघाडी जर काँग्रेसला समर्थन देते, तिथून जर काँग्रेसचं सीट निवडून येते तर त्याला काँग्रेसला आनंद व्हायला पाहिजे होता, पण याउलट दुःख होताना दिसतंय. त्याच्यामुळं नाना पटोलेंवर थोडस संशयाचं वातावरण येतंय. हल्ली की जे प्रकाश आंबेडकरांवर येत होतं पूर्वी की हे काँग्रेसचे मतं खातात त्याच्यामुळे काँग्रेसचे सीट पडतात, परंतु प्रकाश आंबेडकरांनी याच्या पहिलेच भूमिका घेतली की आम्ही तुम्हाला 7 जागांवर समर्थन देतो, तुम्ही ज्या 7 सांगशाल त्या. जे की असं नाही की प्रकाश आंबेडकर सांगतील की आम्ही 7 जागा या आहे त्याच्यावर तुम्हाला समर्थन देतो, असं पण नव्हतं. ही की काँग्रेसने भूमिका घ्यायला हवी होती की तुमचे 15 मधले जवळपास 7-8 खासदार वंचित म्हणून निवडून आले असतील. ती भूमिका घेताना पुढे दिसलेली नाही महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. या उलट वडेट्टीवार यांचं असं एक माध्यमांमध्ये चर्चा होती की वंचित बहुजन आघाडी जर 7 जागांवर समर्थन देत असेल ते कायम असेल तर आम्ही अकोल्याच्या जागेचा विचार करू. म्हणजे हा डायलॉग कुठेतरी होताना दिसत होता, तो पहिले झालेला पाहिजे नव्हता की नाना पटोले यांनी यांच्यावर आरोप केले. तर हाच डायलॉग जर नाना पटोलेंनी केला असता तर चित्र थोडं वेगळं दिसलं असतं. परंतु हे चित्र का वेगळं होतंय हे जनतेच्या लक्षात आता येताना दिसतंय. प्रकाश आंबेडकर बीजेपीला मदत करण्याचा प्रयत्न करताय का नाना पटोले काँग्रेसचे बीजेपीला मदत करण्याचा प्रयत्न करतात, हे या 7 जागांवरून दिसून येतंय की प्रकाश आंबेडकरांनी खुल्या दिलाने 7 जागेला काँग्रेसला पाठिंबा दिला होता. तो काँग्रेसने का स्वीकारू नये? तर तुमच्या वाटेला 15 जागा येत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यातून तुम्ही प्रकाश आंबेडकरांनी समर्थन दिलं, मग तुम्ही त्या शोध निवडून येत होता. त्याचं समर्थन का नाही घेतलं हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही. त्याचा अर्थ उलट सरळ असा दिसतोय की काँग्रेसमुळं बीजेपीला इथं वाव मिळतोय का, हे असं निष्कर्ष काढायला सुद्धा वाव मिळतोय. तर आता दुसरा प्रश्न बघूया आपण. ठीक आहे, काँग्रेसने समर्थन नाही घेतलं, पण या उलट प्रकाश आंबेडकरांनी समर्थन देऊन त्यांच्या विरोधातच काँग्रेसने अकोल्यामध्ये उमेदवार दिला. आता हे काँग्रेस जर म्हणत असेल प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार उभे करू नये, त्याच्यामुळे मताचं विभाजन होतं, त्याच्यामुळे बीजेपीला फायदा होतो, मग हे काँग्रेसला कळू नये का की प्रकाश आंबेडकर तिथं उभे राहिले तर त्यांनी आपला उमेदवार न देता त्यांना पाठिंबा तरी द्यायला पाहिजे नव्हता. तो पाठिंबा पण काँग्रेस देताना दिसत नाहीये. म्हणजे याचा अर्थ काँग्रेस बीजेपीला मदत करते का प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी बीजेपीला मदत करते? हे जरा राजकारणातील वेगळीच भूमिका दिसते, जे की काँग्रेसनी जर या अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना समर्थन दिलं असतं तिथं पण बीजेपीचा उमेदवार पडला असता. आता नंबर 3 येऊ आपण की मराठा व मुस्लिम मते कोणाच्या पारड्यात जातील. असं बघायला गेलं तर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यावेळेस आरक्षणाच्या बाबतीत भूमिका मांडत होते. तो कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असा धाडसावून पुढे येत नव्हता मुळामध्ये समर्थन करायला. प्रकाश आंबेडकर यांनी गोरगरीब मराठा व श्रीमंत मराठा ही विभागणी करून गोरगरीब मराठ्यांचा विचार व्हावा व तसं समर्थन दिलं. हो, वेळोवेळी मराठा समाजाच्या बाबतीत त्यांनी भूमिका मांडलेला आहे, जो की कोणताच राजकीय पक्षाचा नेता दिसलेला नाही. आता याचा फायदा मराठा समाजाच्या मतांचा फायदा वंचितला किती होईल की नाही होईल हा भाग वेगळा, परंतु एवढं सांगण्यामध्ये एक तथ्य आहे की प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या बाबतीत घेतलेली भूमिका एकदम रास्त होती, जे की कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेताना दिसलेली नाही. नंबर 3, मुस्लिम मते कोणाच्या बाजूने वळते? असं तर पाहायला गेलं तर मुस्लिम मत पारंपरिक काँग्रेसकडे जास्त वळताना दिसतात, परंतु ज्यावेळेस मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस काँग्रेसचा कोणताच नेता पुढे सरसावत नाही किंवा इतर पक्षातल्या कोणताच नेता सरसावत नाही. हे की प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर ज्या वेळेस मुस्लिम समाजावर कोणताही अन्याय होतो तर ते रास्त भूमिका सरळ भूमिका मांडताना मुस्लिमांच्या बाबतीत दिसते.
ही वारंवार घटना घडलेली दिसते. गेल्या काही काळात हिंदू मुस्लिम दंगल होण्याचं एक कट कारस्थान वाटत होतं. खूप जोरावर त्याची भूमिका पण चालू होती. पण प्रकाश आंबेडकरांनी जे की औरंगाबादमध्ये जे औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन तिथं त्यांनी फुलं हार वाहिले. त्याच्यामुळे तो हिंदू मुस्लिमचा जो वाद होणार होता त्याच्यामधून तो वाद निवळला. ती गोष्ट वेगळी की प्रकाश आंबेडकर त्याच्या माध्यमातून खूप टीका झाली. परंतु याच्यामधून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे, जर हिंदू मुस्लिम त्यावेळेस दंगल झाली असती, त्यातला एक पण हिंदू किंवा एक पण मुस्लिम काही न करता काहीतरी झालं असतं किंवा मोठं त्याचा जीव गमावा लागला असता, तर तो किती मोठ्या प्रमाणात जीव गमावा लागला असता. तर प्रकाश आंबेडकर यांच्यामुळं हिंदूंचे पण घर वाचले व मुस्लिमांचे पण घर वाचले. नाही तर हिंदू मुस्लिम दंगल झाली असती, गोरगरीब लोक जे की हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये भांडण झालं असतं व याचं राजकारण करून हे सत्ताधारी नेते आपली आपली पोळी भाजली असती या गरमागरमाईमध्ये. पण नुकसान कोणाचं झालं असतं? गरीब हिंदू गरीब मुस्लिम लोकांचं झालं असतं. तर यावेळेस पण त्यांनी योग्य भूमिका घेतली. नंबर 4, हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही त्यावेळेस, परंतु त्याच्या प्रकाश आंबेडकर म्हणून तो वाद निवळला. त्याच्यानंतर ओबीसी व मराठा हा वाद लावण्याचा खूप मोठ्या प्रमाणात हे केलं, दबाव निर्माण करण्यात केलं. आपण बघितलंच, मोठे मोठे नेते आक्रमकतेने एकामेकांविरोधात बोलत होते. तेव्हा देखील प्रकाश आंबेडकरांनी रास्त भूमिका मांडली, ओबीसीच्या बाबतीत पण आणि मराठा समाजाच्या बाबतीत पण. त्यावेळेस पण कोणताही राजकीय पक्षाचा नेता या दोघांच्या समन्वय धरावा असं वाटत नव्हतं. उलट त्या दोघांमध्ये वाद व्हावा, वाद होऊन दंगल पेटावी असेच प्रबोधनक भाषण करत गेलेले होते. विस्फोटक भाषण किंवा विस्फोटक वातावरण तयार करायचा प्रयत्न केला गेला. त्यावेळेस देखील प्रकाश आंबेडकरांची भूमिका एकदम रास्त होती. खरं म्हणजे महाराष्ट्र शांत ठेवण्याचं काम हे प्रकाश आंबेडकरांमुळे झालेलं दिसतंय. आता हा भाग वेगळा, मराठ्यांचे किती मतं प्रकाश आंबेडकरांना भेटतील किंवा मुस्लिमचे किती मतं प्रकाश आंबेडकरांना भेटतील, पण त्यांनी त्यांची भूमिका रास्त मांडताना दिसलेली आहे. आणि नंबर 5, जो की प्रश्न मी विचारलेला नव्हता, हे करत असताना वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीची जी बैठक होत होती त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी काही मुद्दे मांडले होते की आपला जो उमेदवार निवडून येईल तो बीजेपी मध्ये जायला नाही पाहिजे. ही भूमिका खूप रास्त होती. म्हणजे ते बीजेपी विरुद्ध लढण्यासाठी खूप आक्रमक होते, पण त्यावर काही चर्चा होताना दिसली नाही. म्हणजे याचा अर्थ निवडून आल्यावर तुम्ही बीजेपी मध्ये जा, त्यामुळे ही भूमिका ती रास्त वाढत होती. त्यावर पण तिन्ही पक्षांचं काही मत आलेलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना जालन्यामधून उमेदवारी द्या, हा एक खूप मोठा महत्वाचा प्रश्न होता. जर वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे ही मागणी केली, ती जर मागणी मान्य केली असती तर मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा महाविकास आघाडीला खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला असता. जी की प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसाठी जी योग्य भूमिका मांडताना दिसत होती, ते त्यावेळेस महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना काही विशेष काही असं हे करत समर्थन करताना दिसत नव्हते. महाविकास आघाडीचं काय म्हणणं होतं की तुमच्या 2-3 जागा घ्या, तुम्ही शांत बसा. त्यातले प्रकाश आंबेडकर नाहीये, जे की इतर नेते 1-2 तुकडे फेकले की लागले कामाला. प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, एक वारसदार. त्याच्यामुळं त्यांना असं लक्षात आलं की हे आपल्याला अशी जागा दाखवतायत की 1-2 तुमच्या वाट्याचे, तुम्ही हे घ्या आणि साईडला व्हा. अशी ज्यावेळेस प्रकाश आंबेडकरांना आत्मसात व्हायला लागला त्यावेळेस त्यांना असं वाटलं की हे जर गोरगरीब वंचित लोकांचे जर उमेदवार देणार नसेल त्याचा फायदा काय. पण ठीक आहे, तेही जाऊ द्या, पण हे जर आपल्याला लाचार समजत असेल, 1-2 तुकडे घ्या तुम्ही शांत बसा, हे असं समजत असेल, तर प्रकाश आंबेडकरांनी जे वाक्य मांडलं होतं की माझ्या आजोबांनी, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी लाचारी पत्करली नाही, मी पण पत्करणार नाही, हे एक वाक्य खूप महत्वाचं दिसतंय, जे की समाजामध्ये खूप व्हायरल होताना दिसतंय. या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे प्रश्न मांडले होते त्याचं विश्लेषण केलेलं आहे. यातून आपल्याला, या विश्लेषणातून आपल्याला काय योग्य माहिती अजून ऍड करायची ती पण आपण ऍड करावं व याच्यातून काय दोष आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून मांडावा. व वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस यांचं लवकर मिलोमिलन व्हावं अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी अपेक्षा करतो. परंतु काँग्रेसने पण जी भूमिका घेतली तिथं पण माघार घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक मतदानापर्यंत ही योग्य बातमी जावी म्हणून हे विश्लेषण केलेलं आहे.
तरी देखील आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपल्याला राजकीय भूमिका कळतच जाईल. पुढील व्हिडिओ आपण इतर पक्षाच्या नेत्यांवर करूया. धन्यवाद.